Hello student, welcome to my YouTube channel Sai Samartha Maths Academy. Now in this video we are going to learn practice set 3.2 in chapter number 3 circle class 10th mathematics part 2. Okay मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये नंबर 1 चं एक्झाम्पल पहा. टू सर्कल हॅव्हिंग द रेडी 3.5 सेंटीमीटर and 4.8 centimeter touch each other internally. Find the distance between their centers. ओके, तर मित्रांनो आता याच्यामध्ये काय दिलं आहे तुम्हाला की नंबर 1 मध्ये दोन सर्कल आहेत, ते एकमेकांना इंटरनली टच करत आहेत, त्यांचे रेडियस दिलेले आहेत आणि एकमेकांना ते आतून स्पर्श करत आहेत. तर त्या केंद्रातील अंतर, दोघांच्या केंद्रबिंदूतील अंतर आपल्याला काढायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला दोन वर्तुळं दिसत आहेत. एकाची त्रिज्या रेडियस दिली 3.5 आणि मोठ्या वर्तुळाची रेडियस दिली 4.8 सेंटीमीटर. तर तुम्हाला त्या केंद्रातील म्हणजे P हे मोठ्या वर्तुळाचं केंद्रबिंदू आणि Q हे लहान वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. याच्यातील अंतर म्हणजे PQ आपल्याला काढायचा आहे. आता आपण काय करणार आहे, त्यांची रेडियस समजा त्याला R1 आणि R2 आपण मानून घेणार आहोत. लेट द radius of circles be the R1 and R2. मोठ्या वर्तुळाची आणि लहान वर्तुळाची त्रिज्या एकाला R1 आणि दुसऱ्याला R2. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे PO. ओके, PO तिला समजा आपण R1 म्हटलं, तो दिला आहे 4.8 सेंटीमीटर आणि लहान वर्तुळाची त्रिज्या QO तिला R2 म्हटलं, ती दिली तुम्हाला 3.5 सेंटीमीटर. ओके, दिलेल्या गोष्टी आहेत. त्यानंतर टू सर्कल्स आर टच इच अदर इंटरनली. लक्षात ठेवा, टू सर्कल टचिंग each other internally. दोन वर्तुळं जे आहेत ते एकमेकांना आतून स्पर्श करतायत. आपल्याकडे एक थेरम आहे मित्रांनो की बाय द थेरम ऑफ टचिंग सर्कल, दोन वर्तुळांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा एक प्रमेय आपण पाहिलेला आहे. द सेंटर अँड द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आर कोलिनियर. लक्षात घ्या, तो प्रमेय काय आहे मित्रांनो की त्या वर्तुळांची सेंटर म्हणजे P आणि Q आणि त्यांचा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो आहे QO. दोघं वर्तुळांचा छेदनबिंदू O, हे तिघं बिंदू एका रेषेत असतात, कोलिनियर असतात, असं त्या प्रमेयमध्ये आपण पाहिलेलं आहे. मग अशा प्रकारे तिघं पॉईंट्स आपण कोलिनियर दाखवले, एक रेषीय दाखवले. मग आपल्याकडे एक रिझल्ट आपण घेतलेला आहे की द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द सर्कल टचिंग इंटरनली इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ देअर रेडी. की दोन वर्तुळं जर एकमेकांना आंतरस्पर्शी असतील, आतून छेदत असतील, तर त्यांच्या केंद्रबिंदूतील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या फरका एवढे असते. देअरफॉर तुम्ही असं लिहू शकतात, डिस्टन्स, तो प्रमेय तुम्ही लिहू शकतात तो एक्झाम्पलमध्ये, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. ओके, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर म्हणजेच PQ इक्वल टू त्याची रेडियस, मोठ्याची रेडियस घेतलेली आहे आपण R1 मायनस R2. दोघांच्या ज्या रेडियस आहेत त्याच्यातील डिफरन्स म्हणजेच फरक. R1 दिलेला आहे 4.8 आणि R2 दिलेला आहे 3.5. ओके, दोघांचं जर तुम्ही सबट्रॅक्शन केली, 8 minus 5 means 3, 4 minus 3 means 1. 1.3 centimeter is the distance between their centers. Okay, नंबर 2चं एक्झाम्पल पहा.
two circles of radii 5.5 centimeter and 4.2 centimeter touch each other externally. Find the distance between their centers. ओके, आता याच्यामध्ये काय दिलं तुम्हाला की दोन वर्तुळ आहेत, एकमेकांना बाहेरून स्पर्श करतायत, एक्सटर्नली स्पर्श करतायत. तर त्यांच्या तुम्हाला केंद्रबिंदू ए दिलाय, याचा केंद्रबिंदू बी दिलाय, त्यांच्या रेडियस दिलेला आहे 5.5 सेंटीमीटर आणि 4.2 सेंटीमीटर. तर त्याच्या केंद्रबिंदूतील अंतर म्हणजे ए बीचं अंतर आपल्याला काढायचं आहे. ओके, मग याच्यात सुद्धा तुम्हाला काय करायचं सुरुवातीला की लेट the radius of a circle be the r1 and r2. त्यांच्या रेडियसला r1 आणि r2 आपण मानून घेणार आहोत. पहिल्याची रेडियस AO त्याला आपण r1 म्हणू, दॅट इज अ 5.5 सेंटीमीटर. नंतर BO दॅट इज r2 ते दिलेले तुम्हाला 4.2 सेंटीमीटर. ओके, दोघांचे रेडियस घेतले आपण. परत दोन वर्तुळं एकमेकांना एक्सटर्नली करतायत, मग खाली द्यायचं टू सर्कल टचिंग each other externally. दोन वर्तुळ परस्परांना बाहेरून स्पर्श करतायत. देअरफोर तुम्ही खाली लिहू शकतात परत बाय द थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. तो थेरम काय दिलेला आहे तुम्हाला की द सेंटर अँड द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आर कोलिनियर. की त्यांचा जो सेंटर आहे ए आणि बी आणि त्यांचा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ओ आहे ते कोलिनियर आहेत, एकरेषीय आहेत. आपल्याकडे परत एक रिझल्ट आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की याच्यामध्ये की द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द सर्कल टचिंग एक्सटर्नली इज इक्वल टू द सम ऑफ देअर रॅडी. की दोन वर्तुळ जर परस्परांना बाहेरून स्पर्श करत असतील तर त्यांच्या केंद्रबिंदूतील अंतर हे त्यांच्या त्रिज्येच्या बेरजे एवढे असते. म्हणून तुम्ही लिहू शकतात डिस्टन्स देअरफोर distance between their centers म्हणजेच ए बी, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स दॅट इज ए बी इक्वल टू त्यांची रेडियस r1 आणि ही r2. यांची काय करायची ॲडिशन r1 प्लस r2. r1 म्हणजेच 5.5 प्लस r2 दिलाय 4.2. दोघांची ॲडिशन करा. 5 प्लस 2 मीन्स 7, 5 प्लस 4 मीन्स 9.7 सेंटीमीटर इज द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. ओके मित्रांनो, याच्यातील नंबर 3चं एक्झाम्पल पहा. इफ रॅडी ऑफ द टू सर्कल्स आर 4 सेंटीमीटर अँड 2.8 सेंटीमीटर्स, ड्रॉ द फिगर ऑफ दीज सर्कल्स टचिंग इच अदर एक्सटर्नली अँड इंटरनली. ओके मित्रांनो, त्याच्यात ज्या दिलेल्या रेडियस आहेत त्याच्यात तुम्हाला नंबर एक का मित्रांनो तुम्हाला ज्या वर्तुळाच्या रेडियस दिलेल्या आहेत त्याच्यात एकीला आपण r1 म्हणू, तिची दिलेले 4 सेंटीमीटर आणि दुसऱ्या वर्तुळाची जी रेडियस आहे त्याला आपण r2 म्हणू, ती दिलेली तुम्हाला 2.8 सेंटीमीटर.
ओके, अशा प्रकारचे दोन वर्तुळ आहेत की ज्यांच्या रेडियस आपल्याला दिलेल्या आहेत. मग पहिली प्रकार जो आहे आपला एक्सटर्नली, आपण टचिंग एक्सटर्नली काढणार आहेत. ओके, टचिंग एक्सटर्नली. मग एक्सटर्नली काढत असताना आपल्याला माहिती आहे की दोघं केंद्रबिंदूतील जे अंतर असतं ते त्यांच्या त्रिज्येच्या बेरजे एवढं असतं. ओके, मग त्याच्यामध्ये आपण समजा त्यांच्या केंद्रातील जे अंतर आहे ते म्हणजे समजा आपण एकाचा केंद्र ए घेऊ आणि दुसऱ्याचा बी घेऊ. म्हणून ए बीचं जे अंतर आहे ते R1 प्लस R2. R1 दिली आहे 4 प्लस R2 दिली आहे 2.8. यांची जर तुम्ही ॲडिशन केली तर ती 6.8. दोघं केंद्रबिंदूतील अंतर हे 6.8 येईल. ओके, मग आता काय करायचं मित्रांनो याच्यात की आपल्याला सुरुवातीला दोन केंद्रबिंदूतील अंतर जे दिलेलं आहे तेवढ्या याचं एक डिस्टन्स असलेली एक रेषाखंड काढून घ्यायचा. 6.8. 6च्या पुढे बरोबर 8 लाईन्स. ओके, 6.8चा रेषाखंड काढल्यानंतर परत 4वरती पण मार्क करून घ्यायची. इथे पहा, हा 4वरती मार्क करून घेतलेली आहे. हा जो रेषाखंड काढलेला आहे तुमचा त्याच्यात ए एका वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि बी हा दुसऱ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. आता पहिलं जे वर्तुळ आहे त्याची रेडियस दिली 4, म्हणून आपण हे 4 अंतर या कंपासच्या टोकांमध्ये घ्यायचं. कंपासच्या टोकांमध्ये 4 अंतर घेतल्यानंतर एक वर्तुळ काढायचं. 4 सेंटीमीटर रेडियस असलेलं एक वर्तुळ आपण काढतो आहे. बरोबर, त्यानंतर दुसरं वर्तुळ काढताना ते किती अंतर दिले तुम्हाला 2.8. हे जे दुसरं अंतर तुमचं हे 2.8चं आहे. बरोबर, उरलेलं तेवढं ते अंतर कंपासच्या टोकांमध्ये घ्यायचं आणि कंपासचं टोक बी केंद्र असलेल्या वर्तुळास काढण्यासाठी तिथे ठेवायचं आणि तेवढ्या अंतरावर एक दुसरं वर्तुळ काढायचं. ओके, अशा प्रकारे हे दुसरं वर्तुळ काढलं आपण. ओके, तर ही जी रेडियस आहे इथून तर इथपर्यंत ही 4 सेंटीमीटर आणि इथून इकडे हे दिलेले आहे 2.8 सेंटीमीटर. ओके, अशा प्रकारे हे दोन वर्तुळ हे एक्सटर्नली एकमेकांना टच करतायत. त्याचं नाव इथे समजा आपण काहीतरी ओ देऊन टाकू. ओके, अशा प्रकारे हा पहिला तुमचा पॉईंट्स तयार झालेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये नंबर 2ची कंडिशन दिलेली आहे मित्रांनो. त्याच्यात तुम्हाला दिलं आहे इंटरनली. लक्षामध्ये टचिंग इंटरनली, टचिंग द इंटरनली. आता इंटरनली काढायचं आपल्याला. ते काढण्यासाठी केंद्रातील अंतर, आता आपण एकाचा केंद्र समजा पी घेतला दुसऱ्याचा क्यू घेतला, त्यांच्यातील अंतर काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे की दोघांच्या त्रिज्येचा फरक म्हणजे वजाबाकी. म्हणजे आपण एकाला R1 म्हटलं आहे दुसऱ्याला R2 म्हटलेलं आहे. म्हणून R1 मायनस R2. R1 घेतलेला आहे आपण 4 सेंटीमीटर, R2 घेतलेला आहे 2.8 सेंटीमीटर. त्याची जर सबट्रॅक्शन केली तुम्ही, ओके, 4 इथे 0 घ्यायचा, 2.8 अशा प्रकारे सबट्रॅक्शन तुम्ही करू शकतात. 0मधून 8 गेला 2, इथे कॅरी ऑन 1 येईल, 4मधून 3 मायनस करा 1, तर 1.2 सेंटीमीटर. त्यांच्या केंद्रबिंदूतील अंतर हे 1.2 सेंटीमीटर येईल. आता काय करायचं याच्यामध्ये तुम्हाला त्यांचं केंद्रबिंदूतील अंतर हे लक्षात ठेवा. आता आपल्याला काढताना 1.2ने काढायचं. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण जी रेषा आहे तुमची दिलेली ती एक प्रकारे 4 सेंटीमीटर जी दिलेली सुरुवातीला पूर्ण ती आधी काढायची. लक्षात ठेवा 4 सेंटीमीटर मोठ्या वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती मी काढतोय आधी 4 सेंटीमीटर. लक्षात ठेवा मागच्या वेळेस आपण काढताना पूर्ण रेषाखंड जो काढलेला होता तो 6.2चा 6.8चा काढलेला होता. त्याच्यात ए केंद्रबिंदू आणि हा बी केंद्रबिंदू आणि तो मध्ये आला होता त्यांचा पॉईंट ऑफ
इंटरसेक्शन पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जो होता तो मध्ये आलेला होता, पण या कंडिशनमध्ये पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट हा बाहेर जाणार आहे. लक्षामध्ये ते जे बिंदू असतील तुमचे ते मध्ये येतील. अशा प्रकारचा हा ए, हा बी आणि पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जो असेल तो असा बाहेर जाईल. आता लक्षात ठेवा, म्हणून आपल्याला काढत असताना ए ओ म्हणजेच आपण त्याला पी क्यू नाव दिलं आहे. समजा हा तुमचा पी राहील, हा तुमचा इथे क्यू राहील, म्हणून पी ओ म्हणजे पहिल्याची जी रेडियस आहे 4 सेंटीमीटर ती मी घेतलेली आहे. त्यानंतर 2.8 सेंटीमीटरवरती तुम्ही खूण करू शकता. ही 4 सेंटीमीटरची लाईन घेतल्यानंतर इथून इकडनं घ्यायची 2.8, कारण हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट तुमचा इथे येईल 2.8. तर याच्यामध्ये तुम्ही 2.8 अंतर घेण्यासाठी 2च्या पुढे बारीक ज्या लाईन्स आहेत त्या इकडे पहा, 2च्या पुढे बारीक लाईन्स 8पर्यंत म्हणजे तुमचं इथे पॉईंट येईल तो. ओके, अशा प्रकारे हा आपला पी पॉईंट्स, हा दुसऱ्या वर्तुळाचा केंद्र क्यू आणि हा त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो ओ पॉईंट्स. ओके, आता काय करायचं, समजा मोठ्या वर्तुळ काढायचं असेल तुम्हाला तर पी केंद्रबिंदू घ्यायचा आणि 4 सेंटीमीटर इतकी रेडियस घ्यायची. ओके, आणि त्याच्यातून एक वर्तुळ आपल्याला काढायचं. अशा प्रकारचं एक वर्तुळ काढलं आपण 4 सेंटीमीटर रेडियस असलेलं. ओके, त्यानंतर आपल्याला आतील वर्तुळ काढण्यासाठी आपला दुसऱ्या वर्तुळाचा जो केंद्रबिंदू आहे तो दिलेला आहे तुम्हाला क्यू. ओके, क्यू अंतर घ्यायचं आणि 2.8 इतक्या प्रकारची रेडियस घेतल्यानंतर क्यूवर केंद्रबिंदू घेऊन सेंटर घेऊन एक सर्कल त्या ठिकाणी काढायचं. अशा प्रकारचं हे सर्कल आणि हे सर्कल एकमेकांना क्यू या बिंदूमध्ये इंटरसेक्ट करायला पाहिजे. त्याच्यातली ही जी पूर्ण आहे ही तुमची 4 सेंटीमीटर रेडियस दिलेली आहे पूर्ण, आणि इथून ते इथपर्यंत जी आहे 2.8 सेंटीमीटर ही लहान वर्तुळाची रेडियस आहे. अशा प्रकारे इंटरनली आणि एक्सटर्नली 2 वर्तुळ आपण काढलेले आहेत. ओके, पुढचं नंबर 4चं एक्झाम्पल पहा. इन द फिगर द सर्कल विथ सेंटर P and Q touch each other at R. A line passing through the R meets the circle at A and B respectively. Prove that segment AP parallel to segment BQ. Second, triangle APR similar triangle RQB. And third number, find the angle RQB if angle PAR equal to 35 degree. ओके मित्रांनो, आता तुम्हाला ही डायग्रॅम दिलेली आहे. त्याच्यात 2 वर्तुळं एक्सटर्नली एकमेकांना टच करतायत. नंबर 1चं प्रूफ आपल्याला करायचं की ए पी आणि ही जी बी क्यू आहे एकमेकांना पॅरलल दाखवायची आहे. ओके, आता स्टेप बाय स्टेप कसं करायचं लक्षात ठेवा. सुरुवातीला PAR हा नावाचा ट्रायंगल तुम्हाला दिसतोय पहा. प्रूफ करताना इन अ ट्रायंगल PAR, ओके, हा जो ट्रायंगल दिसतोय तुम्हाला PAR मध्ये PA आणि PR ह्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. सेगमेंट PA कॉन्ग्रुएंट सेगमेंट PR बिकॉज रेडियस ऑफ सर्कल, कारण वर्तुळाच्या त्रिज्या नेहमी इक्वल असतात. मग इक्वल ज्या बाजू आहेत त्याच्या समोरचे कोण जे आहेत, हा कोण याच्या समोरचा हा कोण, हे दोन्ही सुद्धा इक्वल असतील. देअरफॉर अँगल PAR कॉन्ग्रुएंट PRA. ओके, अशा प्रकारे याला तुम्ही नंबर 1 देऊ शकता. त्याचं कारण आयसोस्केल ट्रायंगल थेरम, आयसोस्केल ट्रायंगल थेरम, समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. एकरूप बाजू समोरचे कोण सुद्धा एकरूप असतात. त्यानंतर हा ट्रायंगल पाहता QRB हा ट्रायंगल तुम्हाला दिसतोय. इन अ ट्रायंगल QRB, ओके, या ट्रायंगलमध्ये सुद्धा ही रेडियस आहे. सेगमेंट QR
segment QR congruent segment QB because radius of a circle. ओके, सेम प्रोसेस, या बाजू समोरचा हा कोण, या बाजू समोरचा हा कोण एकरूप असतील. देअरफॉर अँगल QRB कॉन्ग्रुएंट QBR नंबर 2, त्याचं रिझन हेच राहील, आयसोस्केल ट्रायंगल थेरम. ओके, नंबर 2चं इक्वेशन मिळवलं मी या ट्रायंगलमध्ये, नंबर 1चं इक्वेशन मिळवलं या ट्रायंगलमध्ये. परत तुम्ही आता हा अँगल आणि हा अँगल, हे दोन जे अँगल दिसत आहेत तुम्हाला, हे अपोजिट आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणतो आपण. ओके, PRA अँगल PRA आणि दुसरा QRB त्याला नंबर 3 द्यायचं आणि त्याचं कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल. ओके, विरुद्ध कोन असल्यामुळे दोन्ही इक्वल आहेत. आता नंबर 1, 2, 3 चा जर आपण एकत्रित विचार केला, फ्रॉम 1, 2 आणि 3 तिघांचा विचारमध्ये पहा, तुम्हाला असं लक्षात येईल, PAR आता PRA हा अँगल आणि PRA हा अँगल सारखा कट झाला. त्यानंतर QRB इथे पण आहे, इथे पण आहे, हे कट झाले. मग आता हा अँगल आणि हा अँगल एकमेकांशी इक्वल असतील. देअरफॉर अँगल PAR कॉन्ग्रुएंट इथे उरला QBR. ओके, आता आकृतीमध्ये पहा, PAR म्हणजेच PAB असं लिहितो मी. देअरफॉर PAB तोच अँगल आहे, फक्त नाव बदलवलं मी. QBR पहा, QBR म्हणजे QBA पर्यंत वाढवतो, QBA. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला PAR म्हणजे हा अँगल आला, QBA म्हणजे हा अँगल आला. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल जर तुम्ही पाहिले या रेषांच्या संदर्भात, AP आणि QBच्या संदर्भात, हे दोन अँगल हे अल्टरनेट अँगल आहेत. मग दोन अल्टरनेट अँगल इक्वल आहेत, याच्यावरून तुम्ही म्हणू शकतात की सेगमेंट AP, ही रेषा AP आणि ही BQ पॅरलल आहेत. सेगमेंट BQ बिकॉज अल्टरनेट अँगल टेस्ट. कारण समद्विभुज आपल्या याची जी विक्रम कोण कसोटी आहे, त्या कसोटीनुसार एक कोण जरी एकरूप असला तरी त्या दोन रेषा एकमेकांना पॅरलल असतात. हे नंबर 1चं झालं आपलं. नंबर 2चं पहा आता प्रूफ. नंबर 2मध्ये तुम्हाला ट्रायंगल APR आणि QRB आकृतीमध्ये हे जे दोन ट्रायंगल दिसत आहेत, हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. सिमिलर दाखवण्यासाठी दोन कोण जरी दाखवले तरी चालतात. त्यासाठी तुम्ही एक कोण अपोजिट अँगल घेऊन घ्या, इथे घेतला आहे आपण. पाहता, इन अ ट्रायंगल APR अँड अ ट्रायंगल RQB, या दोघं ट्रायंगलमध्ये हा एक अपोजिट अँगल घेतो मी, व्हर्टिकली अपोजिट म्हणतो आपण त्याला. ओके, अँगल PRA कॉन्ग्रुएंट PRA आणि QRB त्याला व्हर्टिकली अपोजिट अँगल. ओके, अशा प्रकारे एक घेतला. अजून एक शोधायचा. एक शोधण्यासाठी तुम्ही हे जे 3 एक्झाम्पल तयार केलेत, त्याच्यामध्ये समजा तुम्ही 1 आणि 3चा जर विचार केला समजा, तर 1 आणि 3 मध्ये तुम्हाला PRA सारखा आहे, तर PAR आणि QRB सुद्धा सारखा असेल. अँगल PAR कॉन्ग्रुएंट QRB फ्रॉम 1 and 3. विधान 1 आणि 3 वरून तुम्ही ते म्हणू शकता. ओके, अशा प्रकारे दोन कोण दाखवले की तुम्ही खाली लिहू शकतात की ट्रायंगल
APR सिमिलर RQB दोन कोण दाखवल्यानंतर AA टेस्ट. ओके, AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. अशा प्रकारे या टेस्टनुसार आपण ते दोन कोण सिमिलर दाखवलेले आहेत. याच्यातला नंबर 3चं क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे की तुम्हाला एक अँगल दिलेला आहे मित्रांनो, PAR म्हणजे हा जो कोन दिलेला आहे तुम्हाला हा 35 दिलेला आहे. तर तुम्हाला RQB काढायचा आहे. RQB हा कोन इथला काढायचा आहे. आता हा कोन 35चा आहे तर हा सुद्धा 35चा येईल. आपण नंबर 1मध्ये लिहिलेला आहे. दोन्ही कोण इक्वल आहेत. हा 35 हा 35. मग हा 35 आला तर याला अपोजिट हा आहे, म्हणजे हा आणि हा दोन्ही इक्वल आहेत. हा सुद्धा 35 येईल. मग हा आणि हा सुद्धा इक्वल आहेत परत, म्हणजे हे तिघं कोण इक्वल आहेत लक्षात ठेवा. मग आता आपण त्याला असं म्हणू शकतो, त्यांची नावं पाहता तिघांसाठी नावं लिहितो मी. अँगल त्याच्यामध्ये पहा तुम्हाला एक दिलेला आहे, तो लिहून घेऊ आपण आधी. PAR इक्वल टू 35 डिग्री दिलेला आहे आपल्याला. मग तुम्ही खाली असं लिहू शकतात की अँगल PRA इक्वल टू अँगल QRB इक्वल टू अँगल QBR. मी तुम्हाला आकृतीत सांगितलं त्या प्रकारे तिन्ही अँगल आपण इक्वल लिहू शकतो. फ्रॉम वरती लिहिलेले तर आपण 1, 2 आणि 3 नंबर 1, 2, 3चे जे इक्वेशन तयार केलेले आहेत त्याच्यावरून तुम्ही तिघं अँगल हे 35चे आहेत असं आपण लिहू शकतो. आता मित्रांनो याच्यामध्ये पहा हा 35चा आला. हा ट्रायंगल जर तुम्ही पाहिला तर या ट्रायंगलमध्ये हा 35चा आहे, हा 35चा आहे, तर हा तुम्हाला विचारलेला आहे. RQB काढायचा आपल्याला, हा कोण काढायचा. तिघं कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये असं लिहू शकतात पहा, इन अ ट्रायंगल QRB मध्ये तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज पाहता अँगल QRB प्लस अँगल QBR प्लस अँगल RQB तिघं कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्याच्यामध्ये QRBचं माप 35 डिग्री प्लस QBRचं माप परत 35 डिग्री प्लस हा काढायचा आहे अँगल RQB इक्वल टू 180 डिग्री. दोघांचे ॲडिशन 70 डिग्री. देअरफॉर प्लस RQB इक्वल टू 180 डिग्री. हा मायनस करा. देअरफॉर अँगल RQB इक्वल टू 180 मायनस 70 डिग्री. ओके, देअरफॉर अँगल RQB इक्वल टू याची जर सबट्रॅक्शन केली तुम्ही तर ती 110 इतकी येईल. अशा प्रकारे तुम्हाला अँगल RQB काढायचा होता. ओके मित्रांनो, याच्यातील नंबर 5चं एक्झाम्पल पहा. इन द फिगर द सर्कल विथ द सेंटर A and B टच इच अदर ॲट E. लाईन L इज अ कॉमन टॅन्जेंट विथ टचेस द सर्कल ॲट द C and D respectively. Find the length of the segment CD if the radii of the circle are 4 and 6 सेंटीमीटर. ओके मित्रांनो, याच्यात तुम्हाला हे दोन वर्तुळं दिलेले आहेत. एकाची रेडियस 4 सेंटीमीटर, दुसऱ्याची 6 सेंटीमीटर आणि दोघांची एक कॉमन टॅन्जेंट दिलेली आहे. तर तुम्हाला त्याच्यामध्ये लेंथ CD, C पासून D पर्यंतचं अंतर काढायचं आहे. यासाठी तुम्हाला कन्स्ट्रक्शन करावी लागेल. त्याच्यामध्ये A आणि B दोन्ही वर्तुळांचे केंद्रबिंदू जॉईंट केलेले आहेत. त्यानंतर A पासून BD वरती एक परपेंडिक्युलर काढलेला आहे, लंब काढलेला आहे. ओके, अशा प्रकारे ही आपण कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी केलेली आहे. मग आता याच्यामध्ये तुम्हाला लहान वर्तुळाच्या संदर्भामध्ये AC आणि AE या रेडियस आहेत बरोबर. म्हणून AC आणि AE दोघांचं जे डिस्टन्स असेल ते 4 सेंटीमीटर असेल. त्याचप्रकारे जर तुम्ही या मोठ्या वर्तुळामध्ये ही जी BD आहे तीच इथे BE दोघं रेडियस आहेत. म्हणून BD आणि BE दोघं रेडियस आहेत. दोघांचं हे 6 सेंटीमीटर डिस्टन्स येईल. त्यानंतर या ठिकाणी C बिंदूजवळ आणि D बिंदूजवळ
ही रेडियस आणि ही टॅन्जेंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. आपल्याकडे टॅन्जेंट थिअरम आहे म्हणून ACD आणि BDC अँगल ACD इक्वल टू BDC इक्वल टू 90 डिग्री. त्याचं तुम्ही रिझन लिहू शकतात की टॅन्जेंट थेरमनुसार त्याला 1 नंबर तुम्ही देऊन टाका, पुढे तुम्हाला गरज लागेल. ओके, त्यानंतर आपल्या आता AMDC पहा. AMDC हा जो चौकोन तुम्हाला दिसतो आहे याच्यात 3 कोन 90चा, हा पण आहे, हा आणि हा पण आहे. ओके, हा चौथा काढायचा आपल्याला. मग चारही कोणांच्या मापांची बेरीज आपण करणार आहोत. इन अ क्वाड्रिलॅटरल AMDC AMDC मध्ये चारही कोणांची बेरीज करतोय पहा मी. अँगल ACD, ओके, ACD घेतला प्लस CDM घेतला आणि नंतर AMD घ्या, AMD प्लस नंतर CAM म्हणजे एक कोन येईल. अँगल CAM चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. त्याच्यात तुम्हाला ACD दिला आहे 90 अंश, CDM म्हणजे D कोन परत 90 अंश आणि M सुद्धा 90 अंश प्लस अँगल CAM इक्वल टू 360 डिग्री. ओके, तिघांची बेरीज करा. 270 डिग्री प्लस अँगल CAM इक्वल टू 360 डिग्री. त्यानंतर हा 270 डिग्री मायनस होईल. देअरफॉर अँगल CAM इक्वल टू 360 मायनस 270 दॅट इज 90 डिग्री. म्हणजे चौथा जो कोन होता तो सुद्धा 90 अंशाचा आलेला आहे. याच्यावरून सर्व कोन, या चौकोनाचे सर्व कोन 90 अंशाचे, म्हणून तुम्ही त्याला असं म्हणू शकता की क्वाड्रिलॅटरल AMDC इज अ रेक्टँगल. लक्षात ठेवा, चारी कोन 90 अंशाचे म्हणून तुम्ही त्याला रेक्टँगल म्हणू शकतात. ओके, मग रेक्टँगल म्हटल्यामुळे आता काय झालं की त्याच्या सम्मुख बाजू ज्या आहेत त्या एकरूप आहेत. त्याच्यामध्ये ज्या DM पहा, DM आणि AC ही 4 आहे तर DM सुद्धा 4 येईल. म्हणून AC इक्वल टू DM दोघांचे किती येईल 4. अपोजिट साइड्स, ओके, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल, सम्मुख बाजू आयताच्या. आपण आयत त्याला प्रूफ केलेला आहे, मग आयताची सम्मुख भुजा एकरूप असतात. त्यानंतर आपल्याला आता आयताची ही बाजू काढून घेऊ आपण आधी. ही बाजू म्हणजे जर तुम्ही विचार केला मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्ही आता समजा आपण जर पाहिलं याच्यात की AEB, AE लहान वर्तुळाची त्रिज्या, EB मोठ्या वर्तुळाची त्रिज्या. म्हणून AB जर काढायचं असेल आपल्याला तर AB जर काढायचं असेल तर AE प्लस EB, AE प्लस EB. AE लहान वर्तुळाची त्रिज्या 4, EB मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 6 म्हणजेच 10 सेंटीमीटर. ओके, अशा प्रकारे तुम्ही ABचं माप काढलेलं आहे. त्यानंतर आपल्याला BM काढायचं आहे. इथे पहा BM, BD मधून जर तुम्ही MD वजा केला, पहा BM काढण्यासाठी, BM हे अंतर काढण्यासाठी BD मधून MD वजा करायचा. BD मायनस MD. BD म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 6 दिलेली आहे पूर्ण आणि लहान MDचं माप आहे आपल्यावरती. इथे पहा MD म्हणजेच 4 सेंटीमीटर. याची सबट्रॅक्शन आलेले आहे 2 सेंटीमीटर. म्हणजे BMचं माप आलं तुमचं. हे पहा इकडे हा जो BM दिसतोय तुम्हाला याचं माप आलं. ABचं माप माहिती झालं. तुम्हाला AM काढायचं आहे मित्रांनो. मग हा ट्रायंगल तुम्हाला दिसतोय पहा, छोटासा ट्रायंगल तयार झाला आहे, तो राईट अँगल आहे. राईट अँगलमध्ये AB माहिती आहे आपल्याला, MB माहिती झाला, AM काढता येईल पायथागोरस थेरमनुसार. ओके, मग आता पहा त्याच्यात तुम्हाला असं लिहू आपण त्याच्यामध्ये, इन अ ट्रायंगल AMB मध्ये अँगल AMB हा 90 डिग्रीचा आहे आणि म्हणून आपण बाय पायथागोरस
बाय द पायथ्यागोरस थेरम. पायथ्यागोरसच्या थेरमनुसार काढण्यासाठी तुम्हाला याच्यात कर्ण कोणता येईल तुमचा, ए बी हा कर्ण येईल. लक्षात ठेवा, ए बी हा कर्ण येईल आणि काटकोन करणाऱ्या या दोन बाजू असतील. म्हणून ए बीचा स्क्वेअर पहा लिहिताना कसं लिहायचं, ए बी स्क्वेअर इक्वल टू ए एम स्क्वेअर प्लस एम बीचा स्क्वेअर. ओके, आपल्याला काढायचं आहे ए एम काढायचं आहे, म्हणून हा एम बी इकडे आणतो मी. ए एम स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर मायनस हा इकडे आणला तर मायनस होईल एम बी स्क्वेअर. ओके, ए बीची लेंथ आपण वरती काढलेली आहे. ए बी हा दिलेला आहे पहा, ए बी म्हणजे 10 सेंटीमीटर. एम बी बी एम एम बी एकच आहे 2 सेंटीमीटर. ओके, अशा प्रकारे 10चा स्क्वेअर येतो 100, 2चा स्क्वेअर येतो 4, सबट्रॅक्शन करा त्याची 96, टेकिंग द स्क्वेअर रूट बोथ साईड. देअरफॉर ए एम स्क्वेअरचं स्क्वेअर रूट ए एम, 96चं पूर्ण निघत नाही म्हणून स्क्वेअर रूटमध्ये घेतलं. त्याचं स्प्लिटिंग जर तुम्ही केलं तर 16 6 ओके 16 6 96 होतात. 16चं स्क्वेअर रूट येतं 4, 6चं निघत नाही. अशा प्रकारे 4 रूट 6 ए एमची लेंथ आली. आता आकृतीमध्ये पहा तुम्ही, ए एम आणि सी डी दोघं आयताच्या सम्मुख भुजा आहेत, समोरासमोरील बाजू आहेत, म्हणून दोघं समान असेल. मग ही जी एवढ्या लांबीची ए एम असेल तेवढ्याच लांबीची सी डी असेल. आपल्याला काढायचं आहे सी डी. ओके, देअरफॉर सी डी इक्वल टू ए एम. अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल, आयताची सम्मुख भुजा. म्हणून सी डी इक्वल टू ए एमची लेंथ जी आली 4 रूट 6 सेंटीमीटर, तीच तुमची सी डीची लेंथ येईल. आपल्याला शेवटचं उत्तर काढायचं होतं, लेंथ सी डी काढायची होती. लेंथ सी डी इक्वल टू 4 रूट 6 सेंटीमीटर. ओके मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.